तर आजची आपली रेसिपी आहे उडीदची डाळ. त्याचबरोबर सर्व स्वयंपाक हे करायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यात लसूण, हिरवी मिरची आणि जिरे सर्वात पहिले आपण याला दळून घेऊया. ठीक आहे, ग्राइंड करूया पहिल्यांदा याला. थोडा घसा खराब आहे माझा आज. त्यानंतर शिजलेली डाळ शिजून घेतलेली मी त्यात लसूण टाकून, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग आणि ही पेस्ट. तर डाळ ही फाटून घेतलेली व्यवस्था. त्याचबरोबर पुढचा स्वयंपाकही मी करून घेते. डाळीसोबत चपात्या करून घेते. मला लवकर चपात्या झालेल्या आहे, पटपट चपात्या करून घेतलेले मी. ठीक आहे, त्याचबरोबर मला उडीदचे पापडही तळून घ्यायचे, कारण मिरची पण लागेल डाळीसोबत. तुम्ही काय खातात नक्कीच सांगा डाळीसोबत. आम्ही उडीदच्याच पापडची मिरची खातो डाळीसोबत. ठीक आहे, पापड तळून घेतलेले आपण. तर आपण ह्याच तेलामध्ये डाळ करूया. सर्वात आधी ती हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली आणि गव्हाची चिवट टाकली थोडीशी, जेणेकरून डाळीला घट्टपणा येईल. त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिंग टाकून घेऊया. त्यानंतर याला मस्त पटपट असं हलवून घेऊया, जेणेकरून मिरची, तेल हे सर्व थोडंसं तेल सोडेल. ठीक आहे, याला मस्त हलवून घेतलेले. आता यामध्ये आपण हळद टाकूया. ठीक आहे, हळद टाकली आहे. आता हळद हलवून घेतल्यानंतर मी डाळ टाकलेली आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकलेलं आहे. ठीक आहे, बघा उकळी आली आहे डाळीला. आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. डाळ, चपाती आणि मिरची या जेवण करायला. नक्कीच करू बघा ही रेसिपी.